नमस्कार मंडळी, आईची शाळा प्रकल्पातील किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज मी तुमच्यासाठी उपवासाचा एक पदार्थ वरीचे आप्पे, वरीच्या तांदळाचे आप्पे सादर केलेले आहेत। आणि हे आप्पे अतिशय अप्रतिम होतात, मऊ लुसलुशीत असे होतात। हे बघा, मी तुम्हाला दाखवते। हे बघा किती छान आप्पा तयार झालेला आहे आणि हे हिरव्या चटणीबरोबर खायला खूपच मजा येते। आणि ही सुद्धा उपवासाची चटणी आहे। हे बघा, तर हे आप्पे आपण कसे केले ते आता पाहूया। इथे मी हे वरीचे तांदूळ घेतले। हे बघा, दाखवते मी तुम्हाला। याला भगर असं सुद्धा म्हणतात आणि आपण हे उपवासाला वापरतो। आता इथे हे वरीचे तांदूळ 1 कप आहे आणि ते स्वच्छ धुवून मी 4 ते 5 तास भिजत घातलेले आहेत। आता आपण हे त्याचं पाणी निथळून घेऊया आणि ते वाटून घेऊया। आता हे बघा, पाणी मी निथळून घेतलंय आणि हे वरीचे तांदूळ मिक्सीच्या भांड्यात काढले आहेत। आता मला ते वाटण्यासाठी त्याच्यामध्ये ही छोटी वाटी दही घालते मी। आणि थोडंसं त्याच्यात पाणी मी घालून ते वाटणार आहे सुरुवातीला। आणि आपल्याला इडलीच्या बॅटरप्रमाणे हे बॅटर करायचं आहे, एवढं लक्षात घ्या। आता आपण हे वाटून घेऊया। आता हे बघा, वाटून झालेलं आहे, हे तुम्ही पाहू शकता। सुरुवातीला तुम्हाला जरी हे थोडं पातळ दिसलं तरी त्याच्यामध्ये बाकीचे मसाले किंवा बाकीच्या वस्तू ॲड केल्या की त्याचा दाटसरपणा आणखी होईल, हे लक्षात घ्या। आता आपण हे 1 तासासाठी झाकून ठेवणार आहोत। हे बघा, आपण हे वाटण करून ठेवलं होतं। हे बघा, वरीचे तांदूळ आणि दही, ते 1-1.5 तासाने मी झाकण काढलेलं आहे। आणि त्याच्यात आता आपण बाकीचे पदार्थ मिक्स करूया। हा आहे एक उकडून मॅश केलेला बटाटा आहे, तो त्याच्यामध्ये घालते। हे आहे सफरचंदाचे काप। हे बघा, सफरचंद मी असं तासून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहे, दाखवते मी तुम्हाला। हे बघा, अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहे। ते अर्ध सफरचंद आहे, ते घालते। या सफरचंदाने छान चव येते वेगळी। त्याच्यानंतर हे 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट आहे, भाजून कूट केलेलं आहे। ही आहे कोथिंबीर, अर्धी वाटी साधारणपणे छोटी। आणि ही आहे मिरची, हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे। ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि इथे चवीप्रमाणे मी मीठ घालते। आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे बघा, सगळे पदार्थ मिक्स झालेले आहेत। हे बघा, दाटसरपणा तुम्ही पाहू शकाल। साधारणपणे इडलीला बॅटर करतो तेवढं दाटसर हे झालेलं आहे। हे बघा, आता आपण पुढची कृती करायला घेऊया। इथे मी गॅस ऑन केलाय, गॅस लो फ्लेमवर ठेवलाय आणि गॅसवर आप्पे पात्र ठेवलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये हे तूप घालते मी, उपवासाचा पदार्थ असल्यामुळे हे तूप वापरलंय मी इथे। तुम्ही तेल वापरू शकता, परंतु शेंगदाण्याचं तेल वापरणं उपवासासाठी योग्य। आता हे तूप तापलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये हे आप्पे या पिठाचे घालूया। आता याच्यावर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया आपण आणि एक बाजू शेकून घेऊया। आता ही एक बाजू झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। गॅस मात्र लो फ्लेमवरच ठेवायचा आहे, एवढं लक्षात घ्या। आता आपण ही
उलटून घेऊया. आता हे बघा, हे असे आपण हे हलवू शकतो, म्हणजे हे एका बाजूने झालेले आहे. या प्रकारे आपण हे सगळे उलटून घेऊया. आता हे बघा, दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित झालेले आहेत. आता आपल्या डिशवर हे काढून घेऊया आणि असाच दुसरा घाणा पण आपण करून घेऊया. आता हे बघा, आपला दुसरा घाणा पण तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, व्यवस्थित दोन्ही बाजू शेकलेल्या आहेत. आता आपण हे आपल्या डिशमध्ये काढून घेऊया आणि अशा प्रकारे सगळे आप्पे करून घेऊया आपण. हे पहा मंडळी, आपले उपवासाचे वरीच्या तांदळाचे आप्पे तयार झालेले आहेत. अतिशय मऊ लुसलुशीत असे हे आप्पे आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, वा वा, किती अप्रतिम असे आप्पे झालेले आहेत. आपण हे खोबऱ्याच्या चटणीबरोबर घेऊ शकतो. हे बघा, ही खोबऱ्याची चटणीसुद्धा उपवासाला योग्य अशीच आहे की ज्याच्यामध्ये लसूण नाही आहे, फक्त खोबरं, कोथिंबीर, मिरची, मीठ, दही अशा प्रकारे या वस्तू वापरून ही चटणी केलेली आहे. आणि हे त्याच्याबरोबर अप्रतिम आप्पे, असे आप्पे तुम्ही जरूर तुमच्या घरी करून बघा. तुम्हाला आवडणार याची खात्री आहे मला. आणि नेहमीप्रमाणे सूचना, लाईक, शेअरिंग, कमेंट्सबरोबर आईची शाळा हे चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.